नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की आरोग्य विभाग भरती आहे मित्रांनो। तर या ठिकाणी आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी आपण सर्वांनी फॉर्म भरलेले आहे। तर त्यासाठीच आपण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो। डेली तुम्हाला 2 सीरीज या ठिकाणी मिळत आहे। एक सकाळी मिक्सअप सीरीज आहे, त्यामध्ये वेगवेगळे मराठी ग्रामर असेल, तुमच्या इतिहासावर आपण एक पाठ बनवलेला आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात। त्यानंतर आपण एक पाठ बनवलेला होता जे पुरस्कार आपल्याला देण्यात येतात, ते पुरस्कार जे आहे महत्त्वाचे पुरस्कार, त्यावर एक पाठ बनवलेला आहे। तसे वेगवेगळे पाठ आणि तुमच्या आरोग्य विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप डीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत आहोत मित्रांनो। तशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मिळत जातील मित्रांनो। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर आजच्या भागात असाच महत्त्वाचा एक टॉपिक आपण बघणार आहोत, जो टॉपिक्स आहे तुमचा मराठी ग्रामरवरीलच, पण हा जो टॉपिक्स आहे हा स्पेशल टॉपिक्स नसून हा मिक्सअप आहे। तर यामध्ये जे आहे तुम्ही म्हटले की सारखे एकच टॉपिक्स घेऊन जे आहे ते कन्फ्युजन होतं, पण एक टॉपिक घेतल्याने मित्रांनो तुमचं जे आहे तो टॉपिक्स त्या ठिकाणी क्लिअर होत असतो। पण एक नवीन म्हणून आजच्या भागामध्ये आपण मिक्सअप बघणार आहोत। मिक्सअप प्रश्न आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मराठी ग्रामरवर विचारले जाणारे, जेणेकरून तुम्हाला मराठी ग्रामर हे या ठिकाणी एकदा वाचलेलं असलं तर आपल्या लक्षात राहतं मित्रांनो। त्यासाठी तुमचे मार्क्स या ठिकाणी मराठी व्याकरणाचे फिक्स होणार आहे, जे ग्रुप सी आणि ग्रुप डी दोघांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। त्यानंतर एक तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो की आपण जे आहे ते एक टेस्ट सिरीज बनवणार आहोत। ती टेस्ट सिरीज असणार आहे तुमची बघा, या ठिकाणी 100 प्रश्न त्या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहे। 100 प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये असणार आहे, 200 मार्कांची टेस्ट सिरीज असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने असणार आहे मित्रांनो। 4 ऑप्शन तुम्हाला देण्यात येईल, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे जशी तुम्ही एक्झामला टेस्ट देणार आहे त्याचप्रमाणे। कारण आपण अभ्यास कंटिन्यू करत आहोत, पण अभ्यास आपल्या किती लक्षात राहतो आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी ही टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो, आणि टेस्ट सिरीजचे चार्जेस फक्त 20 रुपये आपण ठेवलेले आहे, जेणेकरून सर्वांना ही टेस्ट सिरीज या ठिकाणी सोडवता येईल। फक्त 20 रुपये आपण सहज या ठिकाणी खर्च करत असतो। तर हे 20 रुपये खर्च करून तुम्हाला जे आहे फोनपे किंवा गुगल पेला पाठवायचे आहे, त्यानंतर तुम्हाला हे प्रोव्हाइड करण्यात येईल। त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवला जाईल मित्रांनो, त्यामध्ये त्याची माहिती दिली जाईल। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मी वाडा पाहिला या वाक्यातील मी काय आहे? तर मी वाडा पाहिला या वाक्यातील मी काय आहे बघा, या ठिकाणी नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे का क्रियाविशेषण आहे? तर मी हे काय आहे? मग आपण पाहिलेलंच आहे बघा, सर्वनाम। मी हे काय आहे? सर्वनाम आहे। मी हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। जसं प्रथम पुरुषवाचक सर्वनाममध्ये आपण पाहिलेलं होतं की मी म्हणजे आपण जेव्हा बोलतो आपल्या स्वतःविषयी, आपल्या स्वतःचं नाव न घेता जे शब्द आपण वापरत असतो, मी आम्ही वगैरे, हे काय येत असतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाममध्ये। प्रश्न क्रमांक 2, एकवचनी शब्द बाईचा अनेकवचनी शब्द काय असेल? तर एकवचनी शब्द आहे बाई। तर एकवचनी शब्द आहे बाई, याचा अनेकवचनी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, तर तो काय होणार आहे? बाई आणि बायका, ऑप्शन 1। 3 आहे बघा, वस्तू या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय? वस्तू या शब्दाचा अनेकवचनी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर वस्तू या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय असतो? तर वस्तूच असतो। एक वस्तू अनेक वस्तू। उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर उंबराचे फूल बघा मित्रांनो, हे बऱ्याच वेळा विचारलं जाणारं आहे। या उंबराचा फूल या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर उंबराचा फूल या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3, वारंवार न दिसणारा माणूस। कारण उंबराचं फूल असं म्हटलं जातं खूप नशिबान असतो त्यालाच हे उंबराचं फूल या ठिकाणी दिसत असतं। तर उंबराचे फूल म्हणजे काय? वारंवार न दिसणारा माणूस। प्रश्न क्रमांक 5, काम अडणे याला जुळणारा वाक्प्रचार कोणता? काम अडणे याला जुळणारा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे बघा? तर काम जुळणे याला जुळणारा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता असणार आहे मग? तर ऑप्शन 1 बघा, घोडे पेंड खाणे। घोडे पेंड खाणे म्हणजे एखाद्याशी त्याच्याशी आपल्याला बोलायचं नाही तरी त्याच्याकडे काम नाडणे। प्रश्न 6, बोलावले नसताना आलेले या अर्थाचा सर्वात जवळचा शब्द, म्हणजे बोलावलं नाही तरी पण आलेले आहे, या अर्थाचा जो आहे तो सर्वात जवळचा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे, आणि तो सर्वात जवळचा शब्द आहे बघा आगंतुक। आगंतुक। प्रश्न 7, बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा कोणती? बेवारशी जे गुरं असतात, ज्यांना कोणी वारस नाही, ते रस्त्यावर फिरत असतात, अशा गुरांना ठेवण्याची जागा आहे, तिला काय नाव दिलेलं आहे आपण? तर ती जागा आहे बघा पांजरपोळ। पांजरपोळ। प्रश्न क्रमांक 8, तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तर तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा ऑप्शन 3, शमशेर। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या
नाटकाचे लेखक आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। नटसम्राट या नाटकाचे लेखक आपल्याला विचारलेलं आहे। तर नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे मग खालीलपैकी? तर बघा ऑप्शन 2 वि.वा. शिरवाडकर। वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले हे नाटक आहे। या ठिकाणी नाना पाटेकर हे ऑप्शन घेतलेलं आहे मित्रांनो आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी, कारण नाना पाटेकर यांनी नटसम्राट या ज्या नाटकावर मूवी बनलेला होता तर त्यामध्ये काम केलेलं आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पृथ्वी या शब्दासाठी वापरला जाणारा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे। तर पृथ्वी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे बघा ऑप्शन 2 धरती। प्रश्न 11, अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे मग? तर बघा क्षर, क्षर आणि अक्षर। प्रश्न क्रमांक 12, कामासाठी तो दाही दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय ओळखा। कामासाठी तो, प्रश्न क्रमांक 12 बघा, कामासाठी तो दाही दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय आपल्याला ओळखायचा आहे। तर या वाक्यामध्ये अव्यय कोणता असणार आहे मग? तर बघा शब्दयोगी। दाही म्हणजे 10 आणि दिशा हे दोन जोडून शब्द आलेले आहे म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहे। प्रश्न 13, औरंगाबादी या शब्दाचे विशेषण ओळखा। औरंगाबादी या शब्दाचे विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। तर औरंगाबादी या शब्दाचं विशेषण काय असणार आहे मग? धातू साधित विशेषण। औरंगाबाद हे काय आहे? धातू आहे, औरंगाबादी झालेला आहे, धातू साधित विशेषण या ठिकाणी आहे बघा। प्रश्न क्रमांक 14, खालील शब्दावरून प्रकार ओळखा। खालील शब्दावरून प्रकार ओळखा। आणि, व, शिवाय, नी, आणखी। तर हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे? तर आपण मागेच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बघा, आणि, व, शिवाय, नी, आणखी। तर हे कोणत्या प्रकारचे शब्द येणार आहे मग? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुच्चय बोधक शब्द। प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 15 आहे आपला, देशासाठी सत्याग्रहींनी प्राण अर्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा। देशासाठी सत्याग्रहींनी प्राण अर्पण केले या वाक्यातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। तर या वाक्यात विभक्ती या ठिकाणी कोणती लागलेली आहे? तर या वाक्यात विभक्ती कोणती लागलेली आहे बघा, प्रश्न क्रमांक 15चा आन्सर आहे आपला चतुर्थी। चतुर्थी। तर चतुर्थीमध्ये कोणते विभक्ती प्रत्यय येत असतात मग? तै, सलाते, सलानाते। तर यासाठी बघा पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16, पुढील म्हणीचा अर्थ सांगा। पुढील म्हणीचा अर्थ सांगा। केसाने गळा कापणे। तर केसाने गळा कापणे म्हणजेच काय? त्या ठिकाणी काय आहे? ऑप्शन 3 बघा, केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, विश्वासघात करणे। प्रश्न क्रमांक 17, एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास आपण कोणतं चिन्ह असं म्हणत असतो मग? तर ऑप्शन 1 येणार आहे विकल्प चिन्ह, कारण दोघांपैकी एक विकल्प निवडायचा आहे म्हणून। प्रश्न क्रमांक 18 आहे बघा, खालीलपैकी सामान्य नाम कोणते? खालीलपैकी सामान्य नाम आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे मग? ऑप्शन 4 बघा आमराई। प्रश्न 19, जीभ, चव। तर मेंदू काय आहे? तर जिभेमुळे आपल्याला चव समजते। तर मेंदू आपल्याला काय करायला लावतो किंवा मेंदूचं कार्य या ठिकाणी काय असणार आहे? तर मेंदूचं कार्य काय आहे मग? विचार करणे। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, प्रश्न क्रमांक 20 बघा, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? खालीलपैकी अनेकवचनी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता असणार आहे मग? वेली, वेल आणि वेली। प्रश्न क्रमांक 21, अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। तर अकलेचा खंदक म्हणजे काय आहे मग? तर मूर्ख मनुष्य। अकलेचा कांदा म्हणजेच काय? तो देखील मूर्ख मनुष्य येत असतो, अतिशय मूर्ख मनुष्य। प्रश्न क्रमांक 22, चतुर्भुज होणे याचा अर्थ सांगा। चतुर्भुज होणे याचा अर्थ सांगा हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जाणार आहे मित्रांनो। तर चतुर्भुज होणे याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे। तर चतुर्भुज होणे म्हणजे काय? लग्न होणे। प्रश्न 23, गटात न बसणारा शब्द ओळखा। खालीलपैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर तो कोणता आहे? पल्लव। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 24, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा। खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। अयोग्य जोडी कुठली असणार आहे मग? बघा, स्वत, महाग हे स्वस्त आहे, स्वस्त आणि महाग। होकार, नकार,
ज्ञात अज्ञात, सुज्ञ यज्ञ, तर हे काय येईल मग ऑप्शन क्रमांक 3 ही चुकीची जोडी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे हिमालय एक जगती तो तोच त्याच परी या वाक्यातील अलंकार शोधा. आहे हिमालय एक जगती तो तोच त्याच परी या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या वाक्यातील अलंकार कोणता असणार आहे मग ऑप्शन 3 बघा, अनन्वय अलंकार. कोणता? अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार या ठिकाणी आहे. प्रश्न या ठिकाणी आपले आजचे 25 प्रश्न महत्त्वाचे संपलेले आहेत मित्रांनो. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. असेच आपल्या कंटिन्यू 2 टेस्ट सिरीज चालू असणार आहे. एक आपली राहिलेली प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. काल काही अडचणीमुळे ती प्रश्नपत्रिका अपलोड नाही झाली मित्रांनो, तर आज होणार आहे. तर जे प्रश्न अंकगणित बुद्धिमत्तेचे आहे ते सोडवून आणि ती टेस्ट आपण बनवणार आहे मित्रांनो. फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला एक पूर्ण टेस्ट या ठिकाणी देता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती टेस्ट ऑनलाईन पद्धतीने देता येईल. त्यानंतर तुम्हाला समजेल देखील तुमचं आन्सर चुकलेलं आहे आणि बरोबर आन्सर कोणतं होतं. त्यामुळे तुम्हाला जे आहे अजून कोणत्या विषयात तुम्ही मागे आहात तो विषयाचा जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला समजेल की त्या टार्गेटकडे आपण जायचं आहे. एक विषयाचा आपला जो आहे तो अभ्यास बऱ्याच प्रमाणात झालेला आहे, त्याकडे थोडं कमी लक्ष दिलं तरी चालेल. पण जो विषय तुमचा कमी राहिलेला आहे, कारण या ठिकाणी तुमच्या एक्झामचे डेट वाढलेले आहे मित्रांनो, तर त्याचाच तुम्हाला या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.